होतं शेणाचं. चिवट्याची घर होतं मेणाचं आणि बाराची घर होतं मेणाचंच. नंतर एका दिवशी काय झालं, मोठं पाऊस आला. नंतर ते लगेच तो कावळा नंतर त्याचे घर हावून गेलं, दरवाजा होऊन गेला. नंतर तो चिवताईच्या घरी आला आणि म्हणाला, चिवताई मी तुझ्या घरात येऊ. चिवताई म्हणाले, नको रे बाबा, मी माझ्या बाळाला अंघोळ घालते. मग कावळ्याने काय ऐकलं. नंतर तो लगेच परत जाऊन आला. नंतर म्हणाला, चिमणाबाई मी तुझ्या घरात यो. चिमणूबाई म्हणाली, नको रे बाबा, आज माझं बाळ दूध पितं. मी माझ्या बाळाला दूध देते. मग कावळ्याने ते ऐकलं. तो लगेच उडून गेला आणि पुन्हा आला आणि म्हणाला, चिमणाबाई मी तुझ्या घरात येऊ. मग चिमण्याने छान एका कुकराची चुलीवर छान खिचडी बनवलेली त्या कुकरात जरासं त्याचं झाकण जरासं ठेवलं उघडं. मग कावळा लगेच आला की आतमध्ये आणि किचनमध्ये धावला आणि म्हणाला, आणि तो एका चुलीवर बसून खाऊ लागला चुची. मग काय झालं, तिची शिपूट फाटली. मग तो लगेच उडून जात होता. म्हणा, चिमणाबाई मी खिचडी खाल्ली, मला लागलं. चिमणाबाईची खिचडी खाल्ली, शेपूट भाजली. हाय चिमणाबाई खिचडी खाल्ली, शेपूट भाजली. हाय टाक